पुण्यामध्ये लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतलेल्या महिलांकडे चारचाकी गाड्या आहेत का याची सोमवारपासून तपासणी होणार आहे। घरी चारचाकी गाडी आढळल्यास योजनेमधून नाव वगळण्यात येणार आहे। यावर रोहित पवारांनी टीका केली। सरकारमधील नेत्यांनी केवळ सत्तेत येण्यासाठी लाडक्या बहिणींच्या मतांचा वापर केला असं रोहित पवार म्हणाले। हळूहळू काही ज्या लाडक्या बहिणी होत्या त्यांची नावं आपल्याला कमी करावी लागतात। कदाचित पुढच्या 2-3 वर्षांमध्ये आपल्या सगळ्यांना जाणवेल की जेवढ्या महिलांना मदत ही सरकारने इलेक्शन पूर्वी दिली होती आणि मदत देत असताना 1 महिन्याचा सोडा हो इलेक्शन बघून 2-2, 3-3 महिन्याचे एकसाथ पैसे त्यांनी दिले आणि आता मात्र पैसे देण्याच्या बाबतीत ते दुजाभाव कुठेतरी करतायत। याच्यावरून एकच जाणवतं की सरकारमध्ये असणारे सर्व नेत्यांनी फक्त सत्तेत येण्यासाठी लाडक्या बहिणीच्या मताचा वापर केला असं आपल्याला म्हणावं लागेल। नाही, लाडक्या बहिणी फसवणूक कशी आहे? आपण जो शासन निर्णय घेतलेला आहे त्या शासन निर्णयाप्रमाणे त्याची अंमलबजावणी चालू राहणार आहे आणि 2100 रुपये सुद्धा देणार होतो आम्ही त्याला। लाडक्या बहिणींना फसवणार नाही आम्ही, आमच्या त्या लाडक्या बहिणी आहेत। डायरेक्ट नेत्यांच्या खिशातून पैसे न जाता बजेटमधून सरकारच्या तिजोरीतून पैसे देऊन मतं ओढण्याची व्यवस्थित प्रयत्न झालेला आहे। म्हणजे ही स्कीम लाडक्या बहिणीसाठी नव्हतीच, सत्तेत यासाठी होती आणि मग सत्तेत येण्यासाठी त्यांनी 1 ते 2 महिन्यात 1 करोड लाडक्या बहिणीची कुठल्याही विचार चौकशी त्याची कोणी चाचपणी न करता पैसे जाहीर देऊन दिले, मतं देऊन घेतले आणि आता पैसे पण बंद करणार। व्यवस्थित चिटिंग आहे।